आमदार बाबूराव कदम कोळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन मस्के नाईक पळसेकर यांच्या संकल्पनेतून पळसा सर्कलमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात 19 जून रोजी चिंचगव्हाण येथून झाली. त्यानंतर माळझरा, कार्ला, खरबी, केदारनाथ, चंडकापूर व कवाना येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा, पॅड, वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांसाठी वापरण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा उपक्रम शिक्षणाच्या प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ठरत आहे. चेंडकापूर व कवाना येथील आपल्या साहित्य वितरण कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन मस्के नाईक पळसेकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेल्या या प्रयत्नांनी नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. वाढदिवस साजरा करण्याची सकारात्मक दिशा दाखवणारा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वाढदिवस झाला, पण साहेब वाढदिवस करताना साहेब कधी केक कापत नाहीत, कधी साहेब हार गुच्छ घेत नाहीत आणि कधी म्हणजे हे करत नाही. जे वायफळ खर्च आहे ते साहेब वाढदिवसानिमित्त खर्च होऊ देत नाही. आता आपण पाहतो खूप मोठ्या नेत्याचा वाढदिवस असला की आपण पाहतो कधी गाडीत आपण प्रवासात जाताना पाहिलं असेल, रोडच्या काठाने मोठमोठे होर्डिंग लागतात, बॅनर लागतात, पेपरमध्ये जाहिराती येतात. हा कुठलाही खर्च आपल्या तालुक्याचे आमदार साहेब करू देत नाही. मग आम्ही एक विचार केला की साहेबांनी आपल्याला हा खर्च करू दिला नाही, मग अनाठाई खर्च टाळून फटाके फोडणे, बॅनर छापणे, केक कापणे हा खर्च न करता हा खर्चाचे पैसे आम्ही जमून एक असं आम्हाला ठरवलं. पण काय करायचं तर हा विद्यार्थ्याच्या उपयोगी काहीतरी पडावं म्हणून हा शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवला. एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ही भेटवस्तू तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहोत आणि आपण ही भेटवस्तू आमच्याकडून स्वीकारावी मी अशी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती करतो. म्हणून आम्ही आमदार साहेबांसोबत राहतो. आमदार साहेब हा अनाठाई खर्च टाळतात आणि अनाठाई खर्च होऊ नये म्हणून हा सुद्धा आम्ही एक त्यांचा गुण घेतला आणि ते गुण घेऊन जे आमचे अनाठाई खर्च होणारे पैसे ते वाचून आम्ही हे विद्यार्थी